सिडकोचा कारभार कुणासाठी? रहिवाशांच्या सुविधेसाठी की भंगार गाड्यांच्या संरक्षणासाठी? 25 पेक्षा जास्त भंगार गाड्यांनी व्यापली स्वप्नपूर्तीची पार्किंगची जागा. याचे मालक कोण? भंगार गाड्यांवरती प्रशासन काय कारवाई करणार? भंगार गाड्या हटवल्या जाणार का? स्थानिकांचा सवाल. पोलीस प्रशासन काय करतंय? गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या या गाड्यांची तक्रार कोण करणार आणि तपासणी कोण करणार? नमस्कार, मी स्वप्नील दुधारे. आपण पाहताय महासागर. स्वप्न पाहणं सोपं असतं, पण ते जगताना जेव्हा त्या स्वप्नांचा भंगार होतो तेव्हा मन सुन्न होतं. रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या खारघरमधील सिडकोचा तोच तथाकथित स्वप्नपूर्ती प्रकल्प आज नावाप्रमाणे स्वप्नपूर्ती उरली आहे की केवळ कचरा आणि भंगार गाड्यांची भंगारपूर्ती झाली आहे, असा सवाल या ठिकाणी विचारला जातो. या वसाहतीत राहायला येणाऱ्या हजारो कुटुंबांनी आपल्या हक्काचं घर म्हणून स्वप्नपूर्ती निवडली, पण आज परिस्थिती अशी आहे की गाडी पार्किंगला जागा शोधताना नागरिकांना नाकीनऊ येते. एकीकडे हक्काच्या पार्किंगसाठी वणवण आणि दुसरीकडे गेल्या अनेक वर्षापासून धुळीने माकलेल्या सडक पडलेल्या 20 ते 25 पेक्षा जास्त भंगार गाड्या या गाड्यांनी पार्किंगची जागा गिळंकृत केली आहे की काय, असा प्रश्न आता या ठिकाणी विचारला जातो. कुणाच्या मालकीच्या आहेत त्या गाड्या? कुणाच्या आशीर्वादाने हे भंगार इथे वर्षानुवर्ष सडत आहे? सिडको प्रशासन डोळे मिटून गप्प का बसले? आज या भंगार गाड्यांच्या आडोशाला काय सुरू असेल याचा विचार तरी केला आहे का? यातील काही गाड्या चोरीच्या असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. गुन्हेगारीला आमंत्रण देणाऱ्या या भंगार बंपरकडे पाहण्यास पोलीस प्रशासन आता जागा होईल का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. स्वप्नपूर्तीतील या 5000 कुटुंबांच्या आयुष्यात पसरलेली ही भंगार गाड्यांची अस्वच्छता आणि असुरक्षितता आता कायमची हटवायला हवी. प्रशासनानं जर हे वेळीच कारवाई केली नाही तर इथल्या स्थानिकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. स्वप्नपूर्तीला भंगारपूर्ती होऊ द्यायची नसेल तर सिडको आणि पोलीस प्रशासनानं वेळीच जागी होणं गरजेचं आहे. अन्यथा या भंगार गाड्यांचा वाली कोण हे शोधण्यासाठी खुद्द जनता आता रस्त्यावरती उतरेल. महासागर न्यूज.